मित्रांनो नमस्कार, माझं नाव मोहन आहे. मी एक अट्टल दारुड आहे. अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये येतोय म्हणून आज रविवार आहे. सकाळचे 11:15 झालेले आहेत आणि तरीही मी लावलेली नाही. दॅट क्रेडिट गोज टू माय ओल्ड टायमर्स अँड अल्कोहोलिक्स अनॉनिमस ओनली. तुम्हाला सांगतो मित्रांनो, मी आज ह्या ठिकाणी जर कोणी नवीन आला असेल, माझी दारू थांबेल का याची चौकशी करण्यासाठी आला असेल, किंवा आत्ता या ठिकाणी माझ्यासमोर एक वेलविशर बसलेले आहेत, त्यांचं पण मी स्वागत करतो आणि त्यांना मी इथं स्टेजवरनं जाहीररित्या सांगतो की अहो, तुम्ही योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी आलेले आहात. तुम्ही तुमच्या घरातल्या पाल्यासाठी म्हणा किंवा कोणाहीसाठी जरी आला असलात तरी आज तुम्हाला ह्या कार्यक्रमामध्ये असं काहीतरी ऐकायला मिळणार आहे की ज्याच्यामुळे शेकडो, हजारो नाही लाखो लोकांची कुटुंब सावरली गेलेली आहेत. त्यामुळे तुम्ही आज इथं बसून राहा, ऐकत राहा. हा तुमच्या स्वतःच्या आयुष्यातला आणि तुमच्या पाल्याच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरणार आहे, जसा आमच्या जीवनामध्ये कधीतरी ठरला. विषय असा चालला आहे, गुड मॉर्निंग समूहाच्या डे विजिलसाठी आज आपण इथं एकत्र जमलेलो. सगळ्यात अगोदर गुड मॉर्निंग समूहातनी मला या बोलायला संधी दिली याबद्दल मी त्या सगळ्यांचा आभारी आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे आज इथं हे जे सगळं नियोजन केलेलं आहे ना, संयोजक आहेत, त्यांचं खूप सारं कौतुक आणि आभार. कारण कार्यक्रम ऑर्गनाईज करायचा इट्स नॉट ए जोक. कुठलाही ग्रुप सुरू करणं फार सोपं असतं, तो ग्रुप टिकवून ठेवणं हे किती कठीण असतं हे जसजसं तो ग्रुप मोठा होत जाईल तशी जाणीव होत राहते. मी आत्ता जे म्हटलं ना, माझं नाव मोहन आहे आणि मी एक दारुड आहे. दारुड आहे याचा अर्थ मी अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आल्यावर मला समजला की मला दारू हा फक्त प्रॉब्लेम आहे असं नसून माझ्या अंगातले इतर जे अनेक दुर्गुण आहेत की जे असायला नकोय, त्याचं भांडार ज्याच्या अंगात असतं ना, तोच ह्या अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंगपर्यंत येऊन पोचतो. एच्या गुड मॉर्निंग समूहाला काय, तर मला खरं सांगू का, मला आता म्हणजे नवीन बांधवांसाठी सांगतोय किंवा या वेलविशर्ससाठी सांगतोय, मी माझी स्वतःची दारू थांबवून 25 वर्ष 10 महिने 6 दिवस झालेले आहेत. हे इथं का बोललं गेलं पाहिजे? नवीन माणसाला कळलं पाहिजे की 25 वर्ष सुद्धा होतात दारू थांबून आणि तरी लोक या संस्थेमध्ये येत राहतात, आपले अनुभव शेअर करत राहतात आणि आपले अनुभव शेअर करणे ही एकमेव ज्ञानबाची मेख अशी आहे की आता मला 26 पूर्ण होतील. हे का बोलतोय मी? 26 पूर्ण व्हायचे असतील तर हे करायला पाहिजे मला, नाहीतर रात गई बात गई झालं की रे, आता तो जमाना झाला, आता काय मी पितोय का, असं नसतं ते. मला माहिती आहे मी कोणत्या विषयावर बोलायला इथे आलोय, त्याच विषयाची प्रकाशराव नांदी करतोय मी. मला आज गुड मॉर्निंग समूहाच्या डे विजिलमध्ये जो विषय दिलेला आहे तो म्हणजे सोब्रायटीमधले मुखवटे. मी धूर्त कावेबाज आणि लबाड, आपण जे म्हणतो ना आजारे, धूर्त कावेबाज आणि घोटाळ्यात टाकणार आहे, तर ती दारू नसून माझ्या अंगात असलेले किडे आहेत. म्हणजे काय आहे रे?
जरी दारू मी प्यायलो नाही तरी मी दारू न पिता अधिक सावधपणे अधिक वाईट वागू शकतो. रादर वागतोच आणि त्याचं पर्यावसान शेवटी दारू पिण्यात होतं असा माझा अनुभव आहे. कारण मी पहिले 8 महिने उठा बशा काढलेला माणूस आहे. या विषयाला न्याय द्यायला बहुतेक यांनी परफेक्ट माणूस निवडलाय. ढोंगी हो ढोंगी. इथं आलो, या मित्रांच्या संगतीत आल्यावर सगळ्यांचीच दारू थांबते. हे दारू थांबणे हे काय फार मोठी गोष्ट आहे अशातला अजिबात भाग नाही. आपला प्रॉब्लेम दारू थांबवणे हा नसून आपला प्रॉब्लेम ती अक्काबाई परत चालू होते हा आहे. हे कळायला मला 8 महिने लागले. कारण तेव्हा मी मुखवटे धारण करून सर्व जगामध्ये व मुख्य दुर्दैवाने मी मध्ये तसा वागत होतो. ऑल इज वेल, नो प्रॉब्लेम. इथं भेटणारा मला माझा बाप म्हणला, अरे हे नो प्रॉब्लेम वाटतंय ना तुला, हाच मेन प्रॉब्लेम आहे तुझ्यातला. हो असं काय बोलताय राव, आता मी पितोय का, आता मी पितोय का, आता मी पितोय का. अरे हो, प्यायची नसतेच ग धड्या, असं मला परखड भाषेमध्ये सांगणारे माझे ओल्ड टाइमर्स इथं त्याही वेळेला होते. त्यांच्या ह्या अशा बोलण्यामुळे माझ्यासारख्याचे पाय जमिनीवर राहिले आणि म्हणून मी आत्ता इथं तुमच्या समोर बोलायला उभा राहिलेलो आहे. विषय अतिशय समर्पक आहे. सोबरायतीतले मुखवटे. काय होतं तुम्हाला सांगतो. माणूस खरं सगळेच जण तुमच्या मायासारखे चांगल्या घरात जन्मलेले, चांगल्या आईबापांनी चांगले संस्कार केलेले, व्यवस्थित वागणारी, चांगलं काय वाईट काय हे समजणारी सगळी मुलं इथं जमलेली आहेत. कोणाचा मोबाईल वाजतोय का, कृपया बंद करा. कारण मोबाईल आपल्यासाठी आहे, आपण मोबाईलसाठी नाही. आणि मोबाईल ही गोष्ट अशी आहे की जी आपल्याला शरीरापासून लांब नेते. आत्ता आपण जे इथं ऐकायला बसलेलो आहे ना, ते आपले मुखवटे कोणत्या प्रकारचे आहेत हे तपासण्यासाठी बसलेलो आहे. आणि त्यातनं आयडेंटिफिकेशन शोधायचे आणि ते मुखवटे दूर करण्यासाठी समोरच्यानी काय केलं ते ऐकण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. त्यामुळे कृपया प्रत्येकाने आपला मोबाईल बंद करा. जरा माझं बोलणं परखड आहे, मला माफ करा. परंतु माझ्यासारख्याला असं सांगितल्याशिवाय कळत नाही हो. माझ्यासारख्याला असं सांगितल्याशिवाय काय हो, किती पिताय असं करून घरचे सांगत होते. आपण ऐकलं का? नाही ऐकलं. हे यावं लागलं आपल्याला. त्यामुळे आपल्याला हीच भाषा योग्य आहे. काय झाले, मी मध्ये आल्यानंतर सुद्धा मी स्वतःला वेगळा समजत होतो. आय एम डिफरंट असं एक काहीतरी डोक्यात होतं माझ्या. त्याचं कारण त्या काळी कॉम्प्युटर नवीन आले होते आणि वासरात लंगडी गाय शहाणी म्हणतात तसं झालं होतं माझं. थोडंसं कॉम्प्युटर शिकलो होतो, डाटा हँडलिंग शिकलो होतो, प्रोग्रॅमिंग शिकलो होतो, बरंच काही शिकलो होतो. ते जाऊ दे, मरू दे. पण लायकीपेक्षा जास्त पैसे मिळायला लागले मला आणि माझा उदो मीच करून घ्यायला लागलो. पैसे असले की लोक
हो सर हो सर हो सर म्हणतातच ना, पण खिशातले पैसे संपले आणि आजचा दिवस तू पाच म्हटल्यानंतर सर म्हणतात, हो तिकडं म्हणतात. सर सर वगैरे काय नसतं, ते सगळं खोटं असतं. पण ह्याचं भान मला यायला, मला अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये यावं लागलं, कारण मला तेच विश्व खरं वाटत होतं. अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये मी आलो तेव्हा पूर्ण वाया गेलो नव्हतो असं मला वाटत होतं. परंतु मला इथं आल्यावर कळलं, इथं मेरिट लिस्टवाले येत नाहीत. मेरिट लिस्टवालेच येतात, डोनेशनच्या सीट्स येत नाहीत. इथं आंबा पिकला की मगच तो पडतो आणि तो बरोबर त्या झोळीमध्ये झेलला गेला तर खाली पडून फुटत नाही. तसा मी एक सुदैवी माणूस होतो. मला वेळीच मेसेज मिळाला, मी मध्ये यायला लागलो. ह्या संगतीत आल्यामुळे माझी दारू थांबली, कारण जशी संगत तशी पंगत. दारू थांबणं हा इश्यू नाहीच आहे मोठा. ती परत सुरू होऊ नये यासाठी काय करायचं याच्याबद्दल इथं बोललं जातं. आणि बोलणारा आधी केले आणि मग सांगितले वाला असतो. करू काका जमता तिथं, बोलू काका नाही. इथं येत राहिल्यानंतर मी संगतीप्रमाणे बदलला जाणारा माणूस असल्यामुळे माझ्या आयुष्यात स्वप्न काय काय आहेत, कारण मी फार स्वप्नात राहणारा माणूस. बेवडा म्हणजे काय, स्वप्नात राहणारा माणूस, वास्तवाचं भान नसलेला माणूस. मग माझी जी स्वप्न आहेत ती ज्यांनी आपल्या आयुष्यात पूर्ण केलेली आहेत ते कसं वागले ह्याच्याकडे मी बारकाईने बघायला लागलो. जसं पहिल्या दिवशी आल्यानंतर हे सगळे लोक मला अपरिचित होते, यांच्यातलं कोणीही ओळखीचं नव्हतं, कारण हे सगळे थांबलेले होते आणि माझ्या ओळखीचे म्हणजे फक्त गुत्तेकरीच होते. बार अँड रेस्टॉरंटमध्ये जे असतात तेच माझे सगळे मित्र, कारण मी फक्त तिथंच जायचो, न पिणाऱ्यांच्यात जायचोच नाही. पण जसजसं यांच्यात येत राहिलो तसतसं यांच्या हळूहळू मला ओळखी व्हायला लागल्या. मग यांच्यातले काही जण माझे मित्र आहेत असं मला जाणवायला लागलं. त्याचं कारण हे लोक माझ्यावरती अत्यंत काय म्हणायचं त्याला, निस्वार्थीपणाने प्रेम करणारे आहेत असं जाणवायला लागलं. इथं कुठल्याही प्रकारची आर्थिक देवाणघेवाण चालत नाही. इथं फक्त पहिलं नावच विचारलं किंवा सांगितलं जातं, ॲनॉनिमिटी पाळली जाते. म्हणजे हे नवीन बांधवांसाठी सांगतोय मी. इथं काय होतं तर तुम्हाला नवीन माणसाला पूर्णपणे सेफगार्ड केलं जातं आणि तो सेफगार्डनेस जो आहे ना तो त्या माणसाच्या व्यसनमुक्तीला खतपाणी घालतो आणि मग तो माणूस इथं येऊन मिक्सअप व्हायला शिकतो. आणि मगाशी हे प्रकाशराव बोलते ना तसं मित्रांनो, जो रमला ना इथं तो थांबला बरं का. रमला म्हणजे घुलमिल के रहने का. ही अशी जागा आहे की जिथं मला काय होतंय ह्या विषयावर मी बोलायचं असतं. इथं आपण मंदिरातल्या कीर्तनाला वाटी वळायला जमलेलो नाही. इथं आपण दुसऱ्याची गंमत कशी झाली हे ऐकायला जमलेलो नाही. इथं आल्यानंतर समोरच्याची कशी वाट लागली असं म्हणून टाळ्या मारून हसायला जमलेलो नाही. त्याच्यामध्ये आपण आपलं काही आयडेंटिफिकेशन सापडतंय का
हे बघायला जमलेलो आहे. जेव्हा आपल्याला असं जाणवतं की मी बेवडा आहे पण तेवढा नाही, तेव्हा लगेच लक्षात आलं पाहिजे की बरं झालं आपल्याला अगोदर मेसेज मिळालाय, आपल्याला अगोदर सावरायची संधी मिळालेली आहे. हीच ती वेळ सातत्याने सलग पूर्ण वेळ आतमध्ये बसून पहिली प्रार्थना ते शेवटची प्रार्थना मीटिंग करायची. हे जे संस्कार आहेत ना, हे माझ्यावर ओल्ड टायमर्सनी केले. त्यामुळे आज मी ह्या विषयावर बोलायला इथं उभा राहिलेलो आहे. मीटिंगला नेहमी मीटिंग सुरू व्हायच्या आधी 5 मिनिटं वर्गात हजर असलोच पाहिजे. कारण त्या 5 मिनिटामध्ये मला माझं शरीर आणि मन एकत्र आणायला वेळ मिळतो. म्हणजेच समोरचा काय बोलतोय ते लक्ष देऊन मला ऐकायला मिळतं. अदरवाईज मी जर प्रिज्युडाइज्ड माइंडने ऐकायला बसलो असेल, तो काय बोलणार माहिती रे मला, ते लई शाणे. अरे ते लई शाणे तर तुला काय यायची वेळ आली इथं? हा विचार करायची वेळ आहे मीटिंगला बसल्यावर. मुखवट्याबद्दल बोलतोय मी किती शाणा आहे हे दाखवायला मी इथं आलेलो नाही. मला काहीतरी चांगलं ऐकायला मिळणार आहे, काहीतरी शिकायला मिळणार आहे, हे ऐकायला मी इथं आलेलो आहे. अशी मानसिकता घेऊन जर मी मीटिंगला बसलो तर मला माझ्या अंगातलेले विविध किडे एक एक सापडायला लागतात. त्यातला मेन किडा म्हणजे डोंगीपणा. मी सारखी दारू का प्यायचो? ते शरीरामध्ये झालेले बदल वगैरे वगैरे ते सगळं ठीक आहे. पण मी जेव्हा फोर्थ स्टेप घेतली, स्पॉन्सरशी बोललो, तेव्हा त्यांच्या भाषेमध्ये एका शब्दात त्यांनी मला सांगितलं, तू ढोंगी आहेस लेका. अहो आता काय मी काय पितोय का? असं बरं का अगदी, मी काय पितोय का? अरे ढोंगीपणा करायला प्यायलाच लागते असं नाही. ढोंगीपणाचा शेवट दारू पिण्यात होतो गे मेल्या. हायला असं आहे होय. आता काय तो स्पॉन्सरच म्हटल्यानंतर त्यांच्याशी उलट बोलण्याची ताकदच नव्हती ना माझी. अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आल्यानंतर मी ऐकायला शिकलो मित्रांनो. ऐकायला शिकलो म्हणजे मला काय पहिल्यांदा ऐकायला येत नव्हतं अशातला भाग नाही. परंतु समोरचं जेव्हा माझ्याशी काहीतरी बोलतोय तेव्हा तो काय बोलतोय त्यातनं मी नेमकं काय घ्यायचंय आणि तो ते मलाच का बोलतोय किंवा माझ्यावर काही ऐकायची वेळ आली आहे ह्याच्यावरती मी विचार करायला लागलो. आणि मी म्हटलं अरे खरंच मी ढोंगी आहे करे? तर मी म्हटलं हो, मला पटलं. म्हणजे काय झालंय तुम्हाला सांगतो, आपल्यासारख्या अल्कोहोलिक माणसाला आपण जे नाही आहे ना ते दुसऱ्याला दाखवायची आवश्यकता असते. मी हौस असते असा शब्द नाही वापरला, आवश्यकता असते असं म्हणलं. कारण आपण ओरिजिनल कसे आहोत हे दाखवायची लाज वाटते आपल्याला. आपण ढोंगी असतो, आपण आर्थिक म्हणजे फ्रॉडलंट, आर्थिक अस्ताव्यस्तता, कौटुंबिक अस्ताव्यस्तता, सामाजिक अस्ताव्यस्तता, मानसिक अस्ताव्यस्तता इतकी असते आपल्यामध्ये की ऑल इज वेल दाखवणं हे सगळ्यात सोपं आहे असं वाटायला लागतं आपल्याला. आणि अगदी लहान असल्यापासून आपल्यातल्या सगळ्यांनी एक वाक्य ऐकलेलं आहे, एक खोटं बोलणं हे दुसऱ्या खोट्या बोलण्याची जननी असते. अरे नको ना खोटं बोलू,
अहो मी तर इतका खोटा होतो की मोहन बोलला याचा अर्थ खोटं बोलला, म्हणजे इतकं झालं होतं. कारण मी खरं बोलणं विसरून गेलो होतो. त्यात काय खरं काय बोलायचे, खरं काय बोलायचे असं वाटणारा मी झालो होतो. आणि मग ते खोटं बोललेलं सगळं लपवण्यासाठी मला टेन्शन यायचं. मी कुठेतरी उघडकीस येणार नाही ना, ह्या भीतीच्या छायेखाली मी सातत्याने वावरायचो. आणि मग माझं मन सशासारखं घाबरलेलं असायचं. दारू तर चालू होतीच, मी इतका घाबरलेलो असायचो सकाळपासनं की सकाळी झोपेतनं उठल्यावर सगळ्यात काय करायचो अगोदर तर मी खरकटी ताटं मोजायचो. आता इथं म्हणतील खरकटी ताटं मोजण्याचा काय संबंध आहे, तर 3 ताटं असतील तर मी जेवलोय, 2 ताटं असतील तर फक्त बायको आणि मुलगा जेवलेत, आणि 2 असली की माझ्या पोटामध्ये गोळा उचलायचा. चायला काल काय सांगितलंय आल्यावर बायकोला, कोणाची आई वारली का कोणाचा वाढदिवस होता का कोणाच्या तरी मुलाला हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं. कारण सारखं खोटंच बोलणं. कारण आपण जे वागतो आहोत ते चुकीचं आहे हे माझं अंतर्मन मला सातत्याने सांगत होतं. त्यामुळे माझ्या वागण्यात खोट होती आणि ती वागण्यातली खोट निस्तरण्यासाठी मला खोटं बोलायला लागत होतं. म्हणजेच मला मुखवटा धारण करायला लागत होता. खांदे उडवून बोलायचं, डोळे मिचकवून बोलायचं, नजरेत नजर न देता भलतीकडे बघून बोलायचं. ही सगळी लक्षणं असतात ढोंगी माणसाची. बघा तुम्ही, तुमच्याशी कोणी बोलायला लागलं आणि इकडं तिकडं बघून बोलतोय किंवा खाली बघून बोलतोय, हा आला टोपी पहनने को आपने को, नक्की ओळखायचं. विषय असा चाललाय, मी व्यसनमुक्त काळामध्ये ओढलेले मुखवटे, मला दारूनी भिकेला लावलं होतं, पण ते मला जगाला दाखवायचं नव्हतं. कारण आपलं म्हणजे कसलंय असो एक काहीतरी माझ्या डोक्यात रजिस्टर झालं होतं. आणि तोच मुखवटा मी धारण करून जगात वावरत होतो. आणि मग तो मुखवटा फाटणार कसा नाही ह्याच्यासाठी माझी सगळी धडपड चालली होती. आले 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 मोहन शेठ आले, मोहन शेठ आले. मोहन शेठ, आज आम्हाला तुमच्याकडनं पार्टी पाहिजे. हा, शेठ म्हटलं की मला पार्टी द्यावीच लागायची. तो म्हणला म्हणून नाही, मी शेठ आहे हे प्रूव्ह करण्यासाठी. म्हणजे तिथं त्याच्या आईला त्या काउंटर पाशी जाऊन दयनीय चेहरा करून तोंडवेळी वाकडी करून सही करतोय त्या बिलावर. ही माझी परिस्थिती. पण चेहरा मात्र 10,000चा कॅश खिशात घेतल्याशिवाय बाहेर पडत नाही आपण, असं असायचं. तुम्हाला सांगतो, सगळंच खोटं, सगळी माती झाली आयुष्याची या मुखवट्यांमुळे. आर्थिक मुखवटे जितके धारण तुम्ही करून वागाल ना, तितकं हळूहळू जास्त खोल खड्ड्यात पडत जाता. कसं काय बुवा? लहान खड्डा बुजवण्यासाठी मोठा खड्डा करायला लागतो. त्यापेक्षा एक दिवस मला माझ्या स्पॉन्सरनी सांगितल्याप्रमाणे मी वागून बघितलं आणि तिथनं मला या सगळ्यापासनं प्रकाशराव वे आउट मिळाला.
ते म्हणले आता दारू थांबली बेटा तुझी. म्हणलं हो म्हणजे काय. नाही म्हणले अरे दारू जो माणूस थांबवू शकतो तो या जगात काही करू शकतो. काय फुगवून का देत आहे मला. मी लबाड ना. ते म्हणले एक काम कर ना, आजचा दिवस तू खोटं न बोलण्याचा प्रयत्न कर, तुला जाऊन येईल. आता खोटं नाही बोलायचं म्हणजे आमच्या तोंडाला चिकटपुट्टी झाली की हो. शून्य बोलणं आलं, कारण या मुखातनं काही बोललं की ते खोटंच असायचं. पण मी प्रयत्न केला मित्रांनो. 50-50 वेळा पडल्यानंतर जमला तो. आणि दॅट इज द वे आउट. घरामध्ये सुद्धा मी इतका नाटकी वागायचो माहितीये का. आता पितोय का असा चेहरा करायचा मी. आपली बायको, आपली मुलं, आपले आई बाप, आपल्या बहीण भावंड हे सगळे आपल्याला ओळखून असतात. याचं भानच नव्हतं मला, कारण मी त्यांच्याशी वागता बोलताना सुद्धा डोंगीपणानेच वागायचो. आता माझं कसं उत्तम चाललंय याच्यावरती अंदाजे 25 मिनिटं बहिणीशी बोलल्यावर जाताना जरा 200 दे की मला अडचण आहे असं मी म्हणायचो. इतका वेळ उत्तम चाललंय तुझं बरं का. डोंगी हो, सवाल 200 रुपयाचा नाहीये. मी जे नाहीये ते कशाला दाखवायला जायचं रे. ए मध्ये आल्यावर मी हे खरेपणाने वागायला शिकलो बरं का मित्रांनो. तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, कारण इथं सगळे खरं बोलणारे लोक जमतात. मग आता इथं येऊन काय सगळं खरंच सांगायचं का. नाही, मला ए मध्ये येऊन एक चांगलं वाक्य ऐकायला मिळालं ते मी आज इथं आवर्जून सांगतो. ते म्हणजे ए मध्ये येऊन सगळं खरंच सांगायचं असतं, पण खरंच सगळं सांगायचं नसतं. समजलं का तुम्हाला. सगळं खरं सांगायचं. तुम्ही जे सांगाल ना ते सगळं खरं सांगायचं, पण याचा अर्थ तुमच्या जीवनात घडलेलं खरंच सगळं नसतं सांगायचं. त्याचं कारण असं, आपल्याला आपलं वैयक्तिक आयुष्य काही असतं. खूप गोष्टी अशा असतात की ज्या जगामध्ये आपण मांडायच्या नसतात. त्या फक्त आपण आपल्या स्पॉन्सरपाशी बोलायच्या असतात, कारण त्या सुद्धा गोष्टी आपल्या व्यसनमुक्तीच्या आड येणाऱ्या असतात. माझी बायको लय भांगारी हो. काय सांगायचं तुम्हाला. हे माझं आवडतं वाक्य होतं सुरुवातीच्या काळात नवीन असताना. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं. मला माझ्या स्पॉन्सरने विचारलं बदलायची आहे का. म्हणलं काय बायको. मग दुसरं काय म्हणलं. म्हणलं नको बाबा, ही टिकली बाद झाली. मग काय झालं रे. मग आता तू तुझ्यात बदल कर. मग काय बदल कर रे. दिखाऊपणा बंद कर, ट्रान्सपरन्सी ठेव. तू सोलापूरला जातो सांगून कोल्हापूरला जाणारा आहेस हे तिला माहितीये. आता याच्या पुढे ट्रान्सपरन्सी ठेव वागण्यामध्ये. मुखवटा मी माझा कसा फाडला याच्याबद्दल बोलतोय. माझ्यासमोर घड्याळ आहे. मी जेव्हा माझ्या घरच्यांच्यात आणि माझ्यामध्ये ट्रान्सपरन्सी मेंटेन करायला लागलो तेव्हा माझ्या घरातलं चित्र एका रात्रीत किंवा एका दिवसात बदललं नाही. माझ्याबद्दल माझ्या घरच्यांच्या मनामध्ये, बहिणींच्या मनामध्ये, मेव्हण्यांच्या मनामध्ये
विश्वासार्हता निर्माण व्हायला थोडा वेळ लागला. मी बदलतोय म्हणल्यानंतर त्यांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला लागला आणि माझं जीवन बदललं. कारण मी मुखवटा धारण करणं बंद केलं. आता हा लवाडी करत नाहीये हे माझ्या कृतीतनं त्यांना दाखवून दिलं. कारण बेवड्याचा मेन कॅरेक्टर डिफेक्ट हा, तो छान बोलतो हा, तो बोलणे हा नसून त्याचं वागणे हा असतो. हे मला मध्ये आल्यावर वागण्यात बदल झालेल्या मंडळींनी आपल्या कृतीतनं दाखवून दिलं. पण त्यासाठी मला त्यांच्या खूप जवळ जावं लागलं. रिझर्व माइंडेड राहून चाललं नाही. इथं येत राहिल्यानंतर समाजामध्ये, आता खरं सांगायचं ना तर मला समाजच राहिला नव्हता. पहिल्या 5 वर्षामध्ये माझा समाज म्हणजे फक्त अल्कोहोलिक्स अनोनिमसचे मित्र, की जे मला पूर्णपणे ओळखून होते. आणि तिथं माझा ढोंगीपणा चालायचा नाही. आमच्यातला एक जण तर तिकडनं मी येताना दिसलो की म्हणायचा तापसात, आला रे आला, मैं नहीं माखन खायो. कारण शेवटी मैं नहीं माखन खायो हे कबूल करावंच लागायचं मला. इतकं सोपं नाही आहो. दारू थांबवणं हे साधं आहे, सोपं नाही. साधं कसं आहे तर स्वतःवरती जाणीवपूर्वक आपण वापरत असलेले मुखवटे काढून टाकणे हा त्याच्यावरचा सगळ्यात सोपा मार्ग आहे. अजून काय होतं रे माझ्यावरती मुखवटे? मला एक दिवस सांगितलं माझ्या स्पॉन्सरने, आजपासनं तू फक्त परमेश्वराकडे मदत मागायची. हे काय नाही म्हणतात भिकाऱ्यासारखं आपलं 200 दे, 500 दे, 1000 दे. पैसे कसले मागतो तू माझ्याकडे? अहो मग मी कोणाकडे मागणार? देवाकडे माग म्हणला. आता आधी कपालच आहे, ते कुठं भेटायचं मला काय? मी म्हणायचो अहो तुम्हीच माझे देव. परत डोंगी तू कामधंदा करायला लाग. कारण मी इथं आलो तेव्हा मी कामच करत नव्हतो. मी विसरलो तो काम करायचं असतं असे. कारण काम तो घरी करते असं माझ्या डोक्यात होतं. अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये येत आल्यानंतर माझ्या जीवनात जगण्याच्या कन्सेप्ट बदलत गेल्या मित्रांनो. मी जे खरा आहे तसाच्या तसा लोकांसमोर यायला हळूहळू सुरुवात केली आणि मला त्याच्यात यश आलं. कारण मी ढोंगी माणसांना पारखायला शिकलो. अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये आल्यावर सुद्धा मला 2 प्रकारचे मित्र भेटतात. एक मला शिकवत असतात कसे वागावे आणि दुसरे मला शिकवत असतात कसे वागू नये. ही विजन जोपर्यंत तुला येत नाही तोपर्यंत तुझं मुखवटे धारण करणं संपत नाही. आपण इथं शायनिंग करायला आलेलो नाही. आपण इथं अटेन्शन सिकिंग करायला आलेलो नाही. आपण इथे दिशाभूल करायला आलेलो नाही.
आपण स्वतः दिशा चुकल्यामुळे आपल्याला इथं यावं लागलेलं आहे. ह्याचं भान मला मध्ये सातत्याने एकही मीटिंग न चुकवता पहिली 3.5 वर्ष केल्यानंतर माझा बेस तयार व्हायला सुरुवात झाली. आपल्याकडे जे आपण म्हणतो ना नेहमी, वी आर रिकव्हरिंग अल्कोहोलिक्स, वी आर नॉट रिकवर्ड अल्कोहोलिक्स. हा प्रवास चालू राहणार आहे मित्रांनो. मी आजही संपूर्णपणे ढोंगी नाहीये असं माझं म्हणणं नाहीये, परंतु जिथं माझं व्यक्तिगत स्वरूपाचं ढोंग उघडकीस येईल, त्याची चर्चा होईल समाजामध्ये, अशी वेळ येते तेव्हा मी विषय बदलतो. तेवढा चतुर नक्की असतो आपल्यासारखा माणूस. चतुर हा शब्द वापरतोय मी. आपल्याला कुठं काय बोलायचं, कुठं काय नाही बोलायचं हे अगोदर कळत नव्हतं. बोलायला चान्स मिळाला की सुटलाच हा बोलत, असं व्यक्तिमत्व होतं माझं. आणि मग तो कोळी जसा स्वतःच विणलेल्या जाळ्यामध्ये शेवटी स्वतःच अडकून मरतो, तसा मी वेळोवेळी मरायचो, गलित गात्र व्हायचो. मला माझं जीवन नको झालं होतं आणि माझ्यापेक्षा माझ्या घरच्यांना मी नकोसा झालो होतो. परंतु धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय, अशी अवस्था झाली होती. ते समाजापासनं मला वाचवायचा प्रयत्न करत होते आणि मी वेळोवेळी समाजामध्ये त्यांना उघडकीस आणण्याचा प्रयत्न करत होतो. म्हणजे टाईट होऊन मी घरामध्ये झोपलेलो असताना कोणी लग्नाची पत्रिका द्यायला आले कोणी, की सांगायचे कुठे गेला मोहन, आम्हाला वाटलं तो असेल घरी, म्हणून आम्ही ह्या वेळेला पत्रिका द्यायला आलो. असं म्हटल्यानंतर माझी बायको किंवा माझ्या बहिणी मला त्यांना सांगायच्या, हां आत्ताच गेलाय तो बाहेर, थोडक्यात चुकामुक झाली तुमची, की मी लगेच बेडरूममधनं आतनं उठून यायचो, आहे की ग मी घरात. म्हणजे इतकं तर शहाणं मी. आणि काय ढोंग करतो बेटे तू. अशा प्रकारचं आयडेंटिफिकेशन मध्ये आल्यावर मला वेळोवेळी मिळत राहिलं. वेळोवेळी मी करत असलेल्या चुका हायलाईट होत राहिल्या आणि मग मला पटलं की हे सगळेजण माझ्यापेक्षा शहाणे आहेत. अदरवाईज माझ्या तोंडामध्ये भाषा म्हणजे, तो काय सांगतो रे बेटे मला, तू माझ्या आधी आला म्हणून आधी थांबला. आपला विषय दारू थांबण्याबद्दल चाललेलाच नाहीये. आपला विषय ती अक्काबाई परत चालू होती हा चाललाय. ढोंगीपणा जोपर्यंत तुझा जात नाही तोपर्यंत तू दारू न पिता सुद्धा जिवंतपणे अतिशय वेदनामय आयुष्य जगणार आहेस. हे मी माझ्या अनुभवातनं सांगतोय. पहिल्या 8 महिन्याच्या. किती जोरात बोलतो रे बेटा घरात. पैसे दिले का 10 तारखेला तू? पैसे दिले का 10 तारखेला? नाही आता म्हणजे आता देणारच आहे मी. जोरात बोलायचं असेल तर कर्तव्य आधी पार पाडायच्या, आधी जबाबदाऱ्या पार पाडायच्या, मग दुसऱ्याकडे शिकवायचं. असं मला इथल्या माझ्या ओल्ड टाइमर्सनी त्यांच्या वागण्यातनं शिकवलं. त्यामुळे
मी पुढच्या महिन्याचे पैसे आदल्याच महिन्यात द्यायला लागलो. तरी बायको ऐकना माझं. मी जोरात बोलायला लागलं की बस खाली म्हणायची. अहो ते किती आपल्या बेसिक गोष्ट अशी आहे, आज आपण जे इथं जमलोय ना ते आपल्या घरच्यांच्या पाठिंब्यामुळे जमलेलो आहे. अंगात कृतज्ञता ही असलीच पाहिजे. कृतज्ञता अंगात नसेल तर तो मुखवटा आहे. जसं कृतज्ञतेचा मुखवटा असतो तसा कृतज्ञता नसल्यावर सुद्धा एक वेगळाच मुखवटा असतो मित्रांनो. हा आपल्याला ओळखता आला पाहिजे. आपल्यात काय बदल व्हायला पाहिजे, त्याचा मार्ग कोणता, काय केलं म्हणजे माझ्यात बदल होईल. 12 पायऱ्या. तुम्ही जोपर्यंत 12 पायऱ्यांचा कार्यक्रम आचरणात आणत नाही तोपर्यंत तुमच्या जीवनाला गती येऊच शकत नाही. मी 12 पायऱ्यांवर बोलण्याबद्दल बोलत नाहीये. कार्यक्रम कृतीचा आहे, कार्यक्रम कृतीचा आहे, कार्यक्रम कृतीचा आहे. तू काय करतो रे बेटे कृती? हा प्रश्न स्वतःला विचारायचा आहे. अदरवाईज चाललंय तसंच चालणार. परत माझ्यावर संकट आलं की मला कोणत्याही कडेवर घेतंय का, नवीन गिऱ्हाईक मी बघणार आणि जरा बरं वाटायला लागलं की परत कडेवर घेणाऱ्याच्या पोटातच लाथा मारणार. कारण तो सगळ्यात जवळचा ना लाथा मारायला. मुखवटे काय करतात? जर तुम्ही स्वतःहून जाणीवपूर्वक मुखवटे वापरणं बंद केलं. ओरिजिनल साऊंड ट्रॅक मध्ये बोलायचं रे. पितांना लाज नाही वाटली. काल थांबलो मी सांगायला, काय लाज वाटायची आहे? मी तर थांबत नव्हतो. मला माझ्या ऑल टायमरने सांगितलं दरवेळेला शेअरिंग हात वर करून मागून घ्यायचं आणि सांगायचं आज माझा 12वा दिवस आहे, आज माझा 14वा दिवस आहे, आज माझा 16वा दिवस आहे. काय झालं ते? परत त्यांची मला लाज वाटायला लागली. इथं आल्यानंतर तुमच्या जीवनातल्या प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला हवं तसं नसलं तरी आवश्यक तसं समर्पक उत्तर नक्कीच मिळतं, प्रोव्हाइडेड यू अटेंड द मीटिंग फुल्ली. मी नवीन आलो तेव्हा सिक्युरिटी ओढत होतो. जरा त्यांचं होऊ दे ना, प्रार्थना होऊ दे, प्रेमबल वाचन होऊ दे, मग जातो मी आतमध्ये असं म्हणून बाहेर सिक्युरिटी ओढत उभा राहायचो. आणि नंतर मग ती मीटिंग सुरू झाली की मग आत यायचो. चेहरा असा असायचं सगळे सोबर आहेत की नाही बघायला आलोय मी. मुखवटा. मी किती सोबर आहे, मी किती सोबर आहे हे बघायला आलोय. सगळे सोबर आहेत की नाही बघायला मी आलेलो नाही. मुखवटा. प्रत्येक पावलावरती मी मुखवटा धारण करून वागत होतो. आजच्या तारखेला तुम्हाला सांगतो, मी तरी ओरिजिनल साऊंड ट्रॅकमध्ये बोलतो. जे आहे तसं दाखवायची मला लाज वाटत नाही. आणि खरं ओरिजिनली आपण निर्लज्ज असतोच नाही का, त्याशिवाय इथपर्यंत आलोच नसतो. मग इथं येऊन कशाला मुखवटे रे? थांबतो, माझी वेळ संपत आलेली आहे. 44 मिनिटं झाली आहेत. सगळ्यांनी छान ऐकून घेतलं. धन्यवाद. धन्यवाद.